नमस्कार मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपल्याला दिल्ली सल्तनत याचा भाग 1 बघायचा आहे। दिल्ली सल्तनत हा खूप मोठा चॅप्टर आपला आहे, त्याच्यामुळे आपण त्याला नंबर ऑफ पार्ट्स मध्ये बघणार आहोत। साधारणतः 4 ते 5 पार्ट्स आपले या चॅप्टरचे होऊ शकतात। ठीक आहे, तर हा तुम्हाला जो समोर दिसत आहे हा आहे कुतुब मिनार। हा फोटोमध्ये जरी थोडासा टिल्टेड किंवा वाकडा दिसत असेल तरी तो सरळ आहे। तो फोटो असा पॅनोरामा व्ह्यू मध्ये घेतल्यामुळे मे बी तसं ते दिसत असेल। आणि इथे जे तुम्हाला खाली दिसत आहे, ठीक आहे, हा जो आहे याला म्हटलं जातं अलाई दरवाजा। अलाई दरवाजा इथे हा बांधला होता अलाउद्दीन खिलजी एक। ठीक आहे, यानं हा बांधलेला आहे। तर असे बरेच मॉन्युमेंट्स आहेत आणि पैकी जो लोहस्तंभ आहे, लोहस्तंभ कोणाचा होता तर चंद्रगुप्त दुसऱ्याचा। ठीक आहे, चंद्रगुप्त दुसऱ्याचा हा लोहस्तंभ होता, तो सुद्धा ह्याच एरियामध्ये आहे। ठीक आहे, तर हा आहे दिल्लीचा मेहरौली कॉम्प्लेक्स असं याला म्हटलं जातं। इथे सगळ्या ह्या इमारती आणि हे सगळे हिस्टॉरिकल स्ट्रक्चर्स आहेत। 27 हिंदू आणि जैन मंदिरांना तोडून हे सगळं मिनार बनवण्यात आलं आहे। त्याच्यावर सुद्धा कॉन्ट्रोवर्सी आहे की हे मुळात जुनं होतं, यांनी फक्त थोडी बहुत तोडफोड करून आपलं नाव त्याला दिलेलं आहे। आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं जे बोर्ड असतं प्रत्येक अशा हिस्टॉरिकल मॉन्युमेंटमध्ये, तिथे सुद्धा हे सांगितलं आहे की 27 हिंदू आणि जैन मंदिरांना तोडून हे सगळं बनवण्यात आलेलं आहे। तर आता या दिल्ली सल्तनतच्या भागाकडे वळूयात। बघा, दिल्ली सल्तनतची स्थापना ज्यानं केली किंवा ज्यानं दिल्ली सल्तनतचं राज्य पहिल्यांदा मुस्लिम सत्ता भारतामध्ये आणली तो होता हा मोहम्मद घोरी। ठीक आहे, तर मोहम्मद घोरीनं 1192 साली तराईचं युद्ध, तराईचं दुसरं युद्ध जिंकलं। कोणाबरोबर? पृथ्वीराज चौहान। ठीक आहे, पृथ्वीराज चौहान याच्याबरोबर त्यांनी तराईचं दुसरं युद्ध जिंकलं आणि त्याच्यानंतर दिल्ली त्यांना आपल्या कब्जात घेतली। सुरुवातीला खूप मर्यादित भागामध्ये यांचं राज्य होतं, हळूहळू त्याचा विस्तार होत गेला। तर याना मोहम्मद घोरीनं काय केलं की भारतातील त्याचं जे राज्य आहे म्हणजे दिल्ली, लाहोर हा सगळा जो एरिया आहे तो त्याचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबक याच्याकडे सोपवला। ठीक आहे, कुतुबुद्दीन ऐबक किंवा शॉर्टमध्ये ऐबक, ठीक आहे, याच्याकडे सोपवलं। असं म्हटलं जातं की या घोरीचा मृत्यू आता आख्यायिका जी आहे पृथ्वीराज रासोनुसार की तो त्याला 1192च्या आसपास पृथ्वीराज चौहाननेच त्याला, ते आपण बघितली मागच्या एका व्हिडिओमध्ये की आख्यायिका किंवा त्यानं तीर मारला ज्यावेळेस त्याचे डोळे फुटलेले होते त्यावेळेस पृथ्वीराज चौहाननेच त्याला मारलं, अशी एक आख्यायिका आहे। आणि एक असं म्हटलं जातं की हा 1206 मध्ये मिळाला आहे। ठीक आहे, 1206 मध्ये मिळाला आहे, वॉट एव्हर। पण ती सत्ता, त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची सत्ता जो त्याचा गुलाम म्हणून तो सांभाळत होता कुतुबुद्दीन ऐबक, त्यानं स्वतःच्या कब्जामध्ये घेतली आणि तो स्वतंत्रपणे राज्य करू लागला। ठीक आहे, तर 1206 ते 1526 म्हणजे जवळजवळ 325 वर्ष, एक्झॅक्टली 320 वर्ष भारतामध्ये या विविध मुस्लिम घराण्यांनी दिल्ली सल्तनतवर राज्य केलं। ठीक आहे, आणि मग त्यांनी राज्य कोण कोण केलं त्यांचा एक क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आपल्याला इथं बघायचं आहे। आता हे लक्षात ठेवा की याच्यावर एक तर कालानुक्रमाने लावा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, किंवा बऱ्याच वेळी असं असतं की डायरेक्ट प्रश्न जरी नाही आला तरी त्याच्या ह्या माहितीचा उपयोग, ह्या वर्षांचा उपयोग आपल्याला इनडायरेक्टली होतो। आणि आता राज्यसेवेच्या नवीन सिलेबसमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हे प्राचीन मध्ययुगीन आहे, त्याच्यावर प्रश्न येणार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच लागणार आहे। आता काही त्याला पर्याय नाहीये। ठीक आहे, सो आपल्याला काय करायचं हे व्यवस्थित हे माहीत पाहिजे आणि ह्याच्या पुढे ते आपल्याला लागणार आहे। सिलेबसमध्ये जरी म्हटलं असेल की फक्त मुवमेंट ह्याव त्यों, तरी ते ह्याच्यावर प्रश्न विचारतात, डायरेक्ट इनडायरेक्ट लिंकेजेस ह्याच्यावर असू शकतात। आणि एखादा प्रश्न जरी आला, ठीक आहे, कारण आता मेन्सला 10 मार्काला रिटर्न प्रश्न असणार आहे, तुमचा एखादा प्रश्न जरी हुकला तर समजायचं तुम्ही रेसच्या बाहेर आहे। ठीक आहे, सेम UPSC मध्ये असंच असतं की तुम्ही 1-2 प्रश्न जर तुमचे स्किप झाले तर तुम्ही रेसच्या बाहेर, कारण 10 मार्क, 10-20 मार्क जितके तुम्ही स्किप करणार तितके तुम्ही बाहेर पडणार। त्याच्यामुळे ह्या प्रकारच्या माहिती आता तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे, नॉट ओनली फॉर प्रिलिम्स बट ऑल्सो फॉर द मेन्स। ठीक आहे, तर दोन्हीकडे याचा उपयोग तुम्हाला होणार आहे। तर आता आपण यांचं क्रोनॉलॉजिकल ऑर्डर बघू। दिल्ली सल्तनतवर राज्य केलेलं घराणं आणि त्यांचा काळ। पहिला आहे गुलाम घराणं। ठीक आहे, आता हे गुलाम घराणं म्हणजे कोण, तर मोहम्मद घोरी जो होता त्या घोरीचे गुलाम, मग आधी कुतुबुद्दीन ऐबक, त्याच्यानंतर इल्तुतमिश, मग इल्तुतमिशचा खानदान, मग बलबन। ठीक आहे, हे सगळे एकमेकांचे गुलाम होते। म्हणजे ऐबकचा गुलाम इल्तुतमिश,
इल्तुतमिशचा गुलाम बलबन, ठीक आहे, असं हे सगळा गुलाम घराणा आहे. तर या गुलाम घराण्यानं 1206 ते 1290 या काळात राज्य केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आले खिलजी. ठीक आहे, जलालुद्दीन खिलजी आणि अलाउद्दीन खिलजी हे आले. यांनी किती काळ राज्य केलं तर 1290 ते 1320. ठीक आहे. त्याच्यानंतर आला तुगलक. ठीक आहे, तुगलक 1320 ते 1414. ठीक आहे, बऱ्याच काळ यांनी राज्य केलं. सय्यद घराणं खूप अल्प काळ टिकलं, 1414 ते 1451. आणि लोधी घराणं 1451 ते 1526 या काळात हे घराणं टिकलं. ठीक आहे. तर हे 5 घराणे जे दिल्ली सल्तनत म्हणून ज्यांना ओळखू शकतो पैकी हे जे 3 आहेत 1, 2 and 3 हे जास्त सिग्निफिकंट आहेत आपल्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, हे जास्त सिग्निफिकंट आहे. आता बघूयात. बघा, हे 3 घराणे यांचा हा कालानुक्रम आहे 1206 ते 1526, 320 वर्ष टू बी एक्झॅक्ट. ठीक आहे. तर दिल्ली सल्तनतवर राज्य केलेल्या इतर शासकांबरोबरच आता आपण हे बाकीचे शासक सुद्धा बघून घेऊयात. यांच्याबद्दल आता हे पर्टिक्युलरली राजांच्या बाबतीत आपण बघतोय की कोणकोणते राजे इथं होऊन गेले. तर बघा, सुरुवात करूयात राजपूत शासकांपासून. तर या राजपूत शासकांमध्ये पहिले आहे तोमर. ठीक आहे, तोमर घराणं. तर यांचं 1165 पर्यंत राज्य होतं. यांच्यामध्ये हा अंगपाल हा प्रमुख राजा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर चौहान घराणं. या चौहान घरामध्ये पृथ्वीराज चौहान हा प्रमुख होता. याचं 1175 ते 1192 या काळात राज्य होतं. ठीक आहे, 1175 ते 1192 हे याचं राज्य दिल्ली सल्तनतवर होतं. त्याच्यानंतर आला तुर्की. तर हे तुर्की जे होते ते सुरुवातीला सगळे इथं आपल्याला दिसत आहेत. हे जे 4 आहेत हे चारी गुलाम होते. कोणाचे गुलाम तर हा ऐबक जो आहे तो घोरीचा गुलाम, इल्तुमिश आहे तो ऐबकचा गुलाम, हा रजिया सुलतान आहे ही याची मुलगी होती, आणि हे बलबन जो होता तो या इल्तुतमिशचा गुलाम होता. ठीक आहे. तर हे एकमेकांचे गुलाम असल्यामुळे ह्या काळाला गुलाम कालखंड असं म्हटलं गेलं. ठीक आहे. तर ऐबकचा काळ कधी आहे 1206 ते 1210, 4च वर्ष तो टिकला. आणि एक चौगन सारखा खेळ खेळताना तो घोड्यावरनं पडून मेला. ठीक आहे, पुढे आपण त्याच्याबद्दल माहिती बघूयात. त्याच्यानंतर आहे इल्तुतमिश 1210 ते 1236. आता हा दिल्ली सल्तनतचा खरा संस्थापक, रियल फाउंडर ऑफ द दिल्ली सल्तनत असं याला म्हटलं जातं. कारण ह्या ऐबकला खूप काही काळ मिळाला नाही, मात्र याला भरपूर काळ मिळाला. आणि मग याला साम्राज्याचं कन्सोलिडेशन किंवा स्थिरीकरण सुद्धा केलं आणि याला एक्सपान्शन सुद्धा केलं. ठीक आहे. तर हा रियल फाउंडर ऑफ द दिल्ली सल्तनत असं याला म्हणता येतं. म्हणजे याच्यावर प्रश्न सुद्धा मेन्समध्ये येत असतो. ठीक आहे. तर ऑप्शनल जे लोक घेणार आहेत त्यांच्यासाठी हे जास्त सिग्निफिकंट असणार आहे. त्यानंतर ह्या इल्तुतमिशची मुलगी होती रजिया सुलताना. झालं काय की या इल्तुतमिशला आपल्या मुलांपैकी कोणीही असा लायक वाटत नव्हता, त्याच्यामुळे त्यानं काय केलं, आपली मुलगी रजिया सुलताना हिला शासक बनवलं. पण ती 4 वर्षच टिकली. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढचा जो महत्त्वाचा सुलतान आहे इथं या इल्तुतमिशच्या दुसऱ्या मुलांना काही काळ राज्य करू दिलं गेलं 40 ते बघा 66 पर्यंत. ठीक आहे. परंतु त्याच्यानंतर 66 ते 87 या काळामध्ये हा घियासुद्दीन बलबन हा आला. हे महत्त्वाचे शासक आहे. ह्याच्या मधले जे गॅप आहेत ना, म्हणजे 36 किंवा 40 ते 66 हे आपण मेन कंटेंटमध्ये बघणार आहोत. पण हे प्रमुख आहेत ज्यांच्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतात, त्याच्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. पुढचं आहे बघा खिलजी घराणं. खिलजी घराण्यामध्ये त्यांचा काळ होता 1290 ते 1320. पहिला होता याच्यामध्ये जलालुद्दीन खिलजी. ठीक आहे. आणि त्याचा काळ आहे 1290 ते 1296. ठीक आहे. याची हत्या या अलाउद्दीन खिलजी त्याच्या पुतण्यानं केली. ठीक आहे. आणि त्यानं आपली सत्ता हे केली. अलाउद्दीन खिलजीचा काळ होता 1296 ते 1316, म्हणजे जवळजवळ 20 वर्ष यानं राज्य केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर याचे काही वारस राहिले, त्यांचा आपण पुढे बघूयात. त्याच्यानंतर आला तुगलक घराणं. ठीक आहे. तुगलक घराण्याचा काळ होता 1320 ते 1414, म्हणजे जवळपास 196 वगैरे 94 वगैरे वर्ष यांनी राज्य केलेलं आहे. यांच्यामधला पहिला महत्त्वाचा शासक होता घियासुद्दीन तुगलक. त्याचा काळ होता 1320 ते 1324. ठीक आहे. या घियासुद्दीन तुगलकची हत्या अगेन त्याचा मुलगा की त्याचा पुतण्या हा कोणतरी होता त्यानं केली. तो होता मोहम्मद बिन तुगलक. याला शॉर्टमध्ये
MBT असं म्हणतो आम्ही, ठीक आहे. म्हणजे ऑप्शनलचा अभ्यास करताना याला MBT असं म्हणतो. आणि त्याचा काळ आहे 1324 ते 1351. आणि याला येडा मोहम्मद पण म्हटलं जातं. यानं ज्या प्रकारची कार्य केलेली आहेत त्याच्यावरनं तुम्ही त्याला येडा मोहम्मद असं त्याला ते नाव पडलं होतं. कारण तो अतिशय मनलहेरी माणूस होता आणि वाटेल तो करायचा, ठीक आहे. या मोहम्मद बिन तुगलक नंतर आला त्याचा भाऊ, चुलत भाऊ फिरोज शाह तुगलक, ह्याला म्हणायचा FST, ठीक आहे, फिरोज शाह तुगलक. आणि ह्याचा काळ आहे 1351 ते 1388. म्हणजे जवळपास 37 वर्ष वगैरे यानं सुद्धा राज्य केलेलं आहे, ठीक आहे. याच्यानंतर बराच काळ म्हणजे एक 12 आणि 14 26 वर्ष तुगलक घराणं टिकलं, पण ते काही खूप सिग्निफिकंट राहिलेलं नव्हतं. याच्या काळात म्हटलं जायचं दिल्लीच्या सुलतानचं राज्य कुठपर्यंत आहे तर पालमपर्यंत आहे. म्हणजे दिल्लीच्या जवळपास पालम हे बघा एरिया आहे, पालम एअरपोर्ट सुद्धा प्रसिद्ध आहे दिल्लीचा, ठीक आहे. म्हणजे खूप जवळच्या 10-20 किलोमीटरच्या अंतरपर्यंत सुद्धा त्याचं राज्य चालतं. जगाचा सुलतान आणि राज्य कुठे चालतं तर 10-20 किलोमीटरमध्ये फक्त चालतं, असं ते टिंगल त्याची केली जायची. त्याच्यानंतर आलं सय्यद घराणं. सय्यद घराण्यामध्ये प्रमुख शासक होता हा खिज्र खान, ठीक आहे. 1414 ते 1421 याचा काळ होता. त्याच्यानंतर लोधी घराणं. लोधी घराण्यामध्ये 1451 ते 1526 हा यांचा काळ आहे. बहलोल लोधी हा यांच्यातला संस्थापक होता. याने 1451 1489 ह्या काळात राज्य केलं. हे सिग्निफिकंट आहेत बरं का, हे क्रोनॉलॉजिकल ऑर्डरसाठी सिग्निफिकंट आहेत. यांनी काही खूप केलेलं नाहीये हे सय्यद किंवा लोधी, पण क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये सिग्निफिकंट ते आपल्याला ठरतात. तर इथं बघा, इथं मॅपमध्ये आपल्याला दिसतंय काय, घुरियड एम्पायर, ठीक आहे. इकडे वर आपल्याला काश्मीर दिसतंय, इकडे सुरुवातीला दिल्ली सल्तनत दिसतंय, ठीक आहे. इकडं यादवांचं राज्य होतं, ठीक आहे. इथं परमारांचं राज्य होतं, सेना शासक होते आणि दक्षिणला चौल वगैरे होते, ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या सत्ता इथं आहेत. त्याच्यानंतर आता आपण प्रत्यक्ष ह्या शासकांच्या बाबतीत विचार करूयात, इंडिव्हिज्युअली शासकांच्या बाबतीत, कारण त्यांच्या काळाची स्पेसिफिक माहिती असणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून आता सिग्निफिकंट बनतं. बघा काय काय येईल. पहिलं आपल्याला बघायचं आहे गुलाम वंश, ठीक आहे. याचा काळ किती होता 1206 ते 1290. मग या घराण्यामध्ये या गुलाम वंशाचा पहिला शासक जो होता तो होता कुतुबुद्दीन ऐबक, ठीक आहे. आणि हे सगळे गुलाम होते म्हणून याला इल्बारी किंवा मामलूक घराणे असंही म्हटलं जातं, ठीक आहे. MPSCला या खोचक गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि ह्या गोष्टी तुम्हाला MCQ फॉर्मॅटमध्ये प्रिलिम्समध्ये ते विचारू शकतात, ठीक आहे. आता अभ्यास करताना आपल्याला प्रिलिम्स प्लस मेन्स असा अभ्यास करावा लागतो कुठल्याही विषयाचा, ठीक आहे. कारण मेन्स आता आपली रिटर्न झालेली आहे, प्रिलिम्स प्लस मेन्स असा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग कुठली गोष्ट प्रिलिम्सला सिग्निफिकंट आहे आणि मेन्सला तर सगळं सिग्निफिकंट असतं, कारण कुठे कुठे तुम्हाला ते मेन्शन करावं लागतं, ठीक आहे. तर पहिलं बघूयात कुतुबुद्दीन ऐबक, ठीक आहे. कुतुबुद्दीन ऐबक. मग हा कुतुबुद्दीन ऐबक जो होता तो घोरीचा गुलाम होता, ठीक आहे. आणि घोरी ज्या वेळेस गझनीला परत जात होता भारत जिंकून, ठीक आहे, 1192ला, त्याच्यानंतर काही काळ इथे राहिला, जिंकून ज्यावेळेस तो परत जात होता त्यावेळेस त्यानं राज्य काय केलं, ऐबककडे सोपवलं होतं, ठीक आहे. त्याचे एकूण 4 गुलाम होते, ठीक आहे. तो ऐबक हा भारताचा पहिला मुस्लिम शासक ठरला, ठीक आहे. प्रत्यक्ष भारताच्या भूमीवर त्यानं राज्य केलं, ठीक आहे. त्याला लाखबक्ष, कुराण खां, पिलू बक्ष असंही म्हटलं जायचं. आणि सुरुवातीला त्याची राजधानी ही लाहोर होती. म्हणजे दिल्ली जरी त्याच्या कब्जेत आला असेल तरी दिल्ली त्यावेळेस त्यानं त्याची राजधानी ठेवलेली नव्हती, ठीक आहे. कारण त्याला सतत इतर शासकांचा धोका असायचा, कारण ती अजून खूप स्ट्रॉंग झालेली नव्हती दिल्ली सल्तनत, ठीक आहे. याने भारतामध्ये झजिया किंवा खराज ओ झजिया असं त्याला म्हटलं गेलं. काय खराज ओ झजिया हा कर त्यानं लावला. पहिला शासक आपण बघितलाय, ठीक आहे. अरबांनी ज्यावेळेस सिंध जिंकला, ठीक आहे, त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण बघितलं. आणि प्रत्यक्ष भारताच्या भूमीवर कर लावणारा, आजच्या भारताच्या भूमीवर हा जजिया कर लावणारा हा शासक आहे, ठीक आहे. तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की आपल्याला प्रश्न कोणत्या अँगलला विचारला जातोय, ठीक आहे. तर यानं पहिल्यांदा लावला. पुढे जाऊयात, ठीक आहे. सुफी संत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी, ठीक आहे, ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी याच्या स्मरणार्थ त्याने 1199 मध्ये कुतुब मिनाराचं काम त्यानं सुरू केलं. कुतुब मिनाराचं काम सुरू केलं म्हणजे नेमकं काय केलं तर आहे ती मंदिरं आधी तोडली आणि त्याच्याच दगडांमधनं हे बनवलं, ठीक आहे. म्हणजे स्वतःहून यांनी काही क्रिएशन केलेलं दिसत
नाही. ठीक आहे, तर यानं काय केलंय, हे कुतुब मिनारचं काम सुरू केलं. याच्या काळात फक्त पहिला मजला पूर्ण होऊ शकला. ठीक आहे, पहिला मजला पूर्ण झाला. याच्यानंतर इल्तुतमिश जो होता त्यानं दुसरा, तिसरा आणि चौथा मजला पूर्ण केला. आणि फिरोज शहा म्हणजे याच्यानंतर जवळपास 125 वर्षानंतर फिरोजनं 5वा मजला पूर्ण केला. ठीक आहे, पुढे सिकंदर लोधी एक शासक होता लोधी घराण्याचा, त्यानं 1505 मध्ये थोडं बहुत डागडुजीचं काम त्याचं केलं. आता इथं खोचक प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या शासकांचा कुतुब मिनाराच्या निर्मितीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे, असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. मग कोण? कुतुबुद्दीन ऐबक, इल्तुतमिश, फिरोज शाह तुगलक आणि सिकंदर लोधी, हे 4 तुम्हाला माहित पाहिजेत. ठीक आहे, मग मध्ये काय करतील, एखादा असा व्यक्ती टाकतील जसं मोहम्मद बिन तुगलक नाव टाकतील किंवा अलाउद्दीन खिलजी असं नाव टाकतील आणि मग तुम्हाला विचारतील यांच्यापैकी कोणाचा संबंध नाहीये किंवा कोणाचा आहे असंही म्हटलं येऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे ह्या प्रकारच्या फॅक्ट्स रीडिंग बिटवीन द लाईन्स तुम्हाला आला पाहिजे, स्वतःला प्रश्न क्रिएट करता आले पाहिजे प्रॅक्टिससाठी. त्यातनं तुमचं माइंड डेव्हलप होतं की कशा पद्धतीने एक्झामिनर तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे, तर ऐबक ह्याने दिल्लीतच कुवत उल इस्लाम नावाची एक मस्जिद बांधली आणि अजमेर इथे 2.5 तिनका झोपडा ही सुद्धा मस्जिद बांधली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर ऐबकच्या दरबारात एक हसन निजामी नावाचा एक इतिहासकार होता. ठीक आहे, त्यानं काही महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेले आहेत. ठीक आहे, जसं ताज उल मशीद, फक्र उद्दीन, ठीक आहे, तारिक ए मुबारक या ग्रंथांची त्यानं रचना केलेली आहे. आता काय होतं की ह्याच्यावर एखादा प्रश्न येणं अपेक्षित तर नाही आहे, कारण त्यांनी लिहिलेले त्यांचं काही खूप हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स आहे अशातला भाग नाही आहे, पण MPSC खोचक गोष्टी अशा तुम्हाला विचारू शकते, त्याच्यामुळे इथे तुम्हाला ते दिलेलं आहे. ठीक आहे, तर पोलो इथं बघा, आता हा फोटो खूप जुना आहे, म्हणजे पोर्ट्रेट फोटो आहे हा आणि क्लिअर नाही आहे, पण आता हे आहे तसंच अवेलेबल झालं आहे. ठीक आहे, तर पोलो किंवा चौगन सारखा खेळ, ठीक आहे, चौगान किंवा चौगन असं म्हणतात त्याला. म्हणजे हे बघा, त्याच्या हातात स्टिक आहे आणि खाली बॉल वगैरे ते मारत असतील, तर घोड्यावरनं पडून त्याचा मृत्यू झाला होता. बेसिकली हा ड्रग्स घ्यायचा. ठीक आहे, आणि त्या ड्रग्स घेतल्यामुळे त्याला ते सुधारलं नाही, तो पडला आणि मेला. सेम काय नाव त्याचं, मुघल शासक याच्याबरोबर पण झालेला आहे, हुमायून बरोबर. ठीक आहे, पायऱ्यावरनं चालत होता तो, दिवसभर ते गांजा वगैरे फुकत होता, तर पायऱ्यावरनं पडला आणि मेला. ठीक आहे, तर ऐबक नंतर त्याचा मुलगा वगैरे कोणतरी असेल, हा आरामशहा हा गादीवर आला. अजिबात सिग्निफिकन्स नाही आहे. ठीक आहे, पण तो 8 महिनेच गादीवर राहिला आणि नंतर बदायूचा सरदार, ठीक आहे, इल्तुतमिश याला इतर सरदारांनी दिल्ली सल्तनतचा शासक बनवला. हा इल्तुतमिश या ऐबकचा जावई होता. ठीक आहे, म्हणजे काही काळ त्याला गुलाम ठेवायचं, नंतर जावई वगैरे बनवलं आणि नंतर त्याला काय केलं, सत्ता आपली त्याच्याकडे दिल्ली सल्तनतची गेली. ऐबकनं काही सोपवलेली नव्हती. ठीक आहे, या काळामध्ये शासकाचं पद हे वंश परंपरागत नव्हतं. मुस्लिम सत्तांचा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम राहिला आहे की शासकाचा पद वंश परंपरागत नसल्यानं, म्हणजे आपल्याकडे हिंदूंमध्ये काय प्रथा आहे बघा, हिंदू किंवा मग हिंदू प्रणित जे इतर धर्म आहेत, भारतातले जे धर्म आहेत, म्हणजे शीख असू द्यात, बौद्ध असू द्यात, जैन असू द्यात किंवा हिंदू सनातन ज्याला म्हणतो, यांच्यामध्ये काय परंपरा आहे की राजा मेल्यानंतर सर्वात त्याचा मोठा मुलगा हा राजा बनेल, हा अलिखित नियम आहे. त्याच्यामुळे एखाद्या राजाच्या मृत्यूनंतर आपल्या इकडे काही खून खराबा खूप होत नव्हता. ठीक आहे, याला 1-2 एक्सेप्शन आहेत, जसं अशोक, सम्राट अशोकाने सत्ता मिळवण्यासाठी त्याच्या 99 भावाची हत्या केली. आता हे आकडा अतिशयोक्तीपूर्ण आहे, पण हे दीपवंश महावंश ग्रंथामध्ये असा उल्लेख येतो. 2-4चं केलेलं आहे, हे कन्फर्म सुद्धा आहे. ठीक आहे, परंतु जनरली असं होत नाही की सर्वात मोठा मुलगा राजा बनतो. परंतु मुस्लिमांच्या बाबतीत रूल ऑफ प्रायमोजिनेचर, म्हणजे सर्वात मोठ्या मुलाकडे सत्ता जाईल, हे नव्हतं. त्याच्यामुळे मेन राजा मेला की त्याच्यानंतर दरवेळेस तिथं काय व्हायचं, संघर्ष व्हायचा. बरं, हे तर सगळे गुलाम होते, मग कशावरनं तुझं तिथं हा हक्क आहे. आता समजा मुघलांच्या बाबतीत काय झालं की अकबर मेला की त्याच्या मुलांमध्ये भांडण होणार. ठीक आहे, दुसरा तिथं कोणी क्लेम करणार नाही, कारण बाबा घराणं आपल्या भारतामध्ये ते खूप एक मोठा किडा आहे की घराणं. ठीक आहे, तर अकबर नंतर त्याच्या मुलांमध्ये होईल, पण इथं काय, हे सगळे गुलाम आहे, कोण कोणाचं ऐकणार नाही. तर सतत राजा मेला किंवा सतत राजाचं पद हे अस्थिर राहायचं, कारण हे एका प्रकारचं आघाडी प्रकारचं शासन असायचं की दोघा जगांनी मिळून ह्याला सपोर्ट करायचं आणि त्याला राजा बनवायचं आणि त्याला आपल्या प्रकारे नाचवायचं. तर हे वंश परंपरागत पद नसल्यामुळे सतत सरदारांचे गट तट पडायचे आणि सतत संघर्ष तिथे होत राहायचा. ठीक आहे,
आता दुसरा महत्त्वाचा शासक आहे त्या ऐबक नंतर, तो आहे शमशुद्दीन इल्तुतमिश, ठीक आहे, किंवा आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये त्याला अल्तमश असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. काय म्हटलेलं आहे? अल्तमश, ठीक आहे. अल्तमश, इल्तुतमिश, शमशुद्दीन इल्तुतमिश सगळेजण एकच आहेत, ठीक आहे. आता काय होतं, बऱ्याच वेळा मुलं लगेच सर इकडं ते हे लिहिलं तिकडं ते लिहिलं, तसं काही लोड घ्यायचं नाही. काळ जनरली काळ तर तुम्हाला सगळीकडे सारखाच मिळणार आहे ना, त्याच्यावर अंदाज लावायचा की हे त्याचं दुसरं नाव असू शकतं. आणि अल्तमश त्याला असं म्हटलं जातं, पण जनरली जे नाव आहे ते इल्तुतमिश असंच आहे, ठीक आहे. दोन्हीपैकी काही म्हटलं तरी आपल्याला चालण्यासारखं आहे, ठीक आहे. मग हा इल्तुतमिश जो होता तो ऐबकचा गुलाम होता. आराम शहा नंतर तो दिल्लीचा शासक झाला. त्यानं राजधानी दिल्ली इथे हलवली. मुळात त्याची राजधानी त्यांची लाहोर होती, नंतर इकडे त्यांनी सरकवली होती. आता इथं काय झालंय की ह्याच्या पदाला बगदादच्या खलिफानं मान्यता दिली आहे. आता मुस्लिमांमध्ये हे खूप होतं की सगळ्या जगावर कोणाचं राज्य आहे? खलिफाचं. आणि हे सगळेजण जे शासक आहेत ते खलिफाचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. म्हणजे ज्याला खलिफानं मान्यता दिली त्याचं पद अधिकृत. आता हे सगळे ऐबक कसा होता? गुलाम होता. त्याचे इतरही गुलाम होते घोरीचे. तर यानं काय केलं? याच्या पदाला खलिफाकडनं मान्यता मिळवून घेतली. मग याचा अर्थ काय झाला की इतर कोणते गुलाम घोरीचे याच्या पदावर क्लेम करू शकणार नाहीयेत अशी व्यवस्था यानं करून घेतली. यानं ऐबकनं काय केलं? आपल्या मुलीचा विवाह याच्याशी लावला होता आणि त्याला बदायूं, हे उत्तर प्रदेशमध्ये आहे बघा, आज UP मध्ये आहे, तर बदायूंचा सरदार त्याला बनवलं. ऐबकचे सरदार, ठीक आहे, इतर सरदार, कारण ह्याचं हेरिडिटरी काही असं राज्य ह्याचं नव्हतं. आणि घोरीच्या इतर सरदारांपासून साम्राज्याचं रक्षण करण्यासाठी त्यानं 40 महत्त्वाच्या गुलामांचं आणि यांना सगळ्यांना सरदार बनवलं, एक संघटन बनवलं आणि त्याला चेहालगणी असं म्हटलं गेलं. पुढच्या दिल्ली सल्तनतच्या संपूर्ण साम्राज्यामध्ये या 40 लोकांचं, जसं आज मंत्रिमंडळाचा भाग महत्त्व असतं तसं या 40 लोकांच्या गुलामांचं इथं महत्त्व टिकल होतं. ते कायम कट कारस्थानं करणार तर हीच करणार, सरकार बनवणार तर म्हणजे राजा बनवणार तर हीच, आणि पाडणार तर हीच, अशी परिस्थिती पुढच्या काळामध्ये निर्माण झाली, ठीक आहे. इल्तुतमिशने घोरीचा दुसरा गुलाम यल्दोज, ठीक आहे, याचा पराभव केला, ठीक आहे. आणि तराईचं तिसरं युद्ध यांच्यामध्ये झालं 1215 ते 1216, ठीक आहे. तर हे सोडून द्या, 1215 गरज नाही, पण हे यल्दोज नाव महत्त्वाचं आहे. याला त्यानं हरवलं आणि आपल्या राजपताला मान्यता मिळवून दिली. त्याच्यानंतर अजून एक गुलाम होता कुबाचा, ठीक आहे, त्याचाही त्यानं पराभव केला आणि लाहोर आणि मुलतान त्याच्याकडनं मिळवलं, ठीक आहे. आणि आणखीन एक गुलाम होता, त्याचं नाव बख्तियार खिलजी, ठीक आहे. बख्तियार खिलजीनं काय केलं होतं? नालंदा विद्यापीठ त्यानं नष्ट केलं होतं, ठीक आहे. तर हे बघा, ऐबक, यल्दोज, कुबाचा आणि बख्तियार खिलजी हे 4 महत्त्वाचे गुलाम त्याचे होते. इतर 40,000 असतील ते काही आपल्यासाठी महत्त्वपूर्ण नाही, पण हे 4 महत्त्वपूर्ण आहे ज्यांचा रोल भारताच्या बाबतीत राहिलेला आहे आणि हे माहीत पाहिजे. बहुतेक याच्यावर प्रश्नसुद्धा एकदा आलेला आहे, ठीक आहे. आता काय झालं, याच काळामध्ये हा चंगेज खान, त्याचं मध्य आशियावर राज्य होतं. चंगेज खाननं त्या काळामध्ये जवळजवळ त्याचं जे युद्ध केले त्यावेळेसच्या युद्धामध्ये जगाच्या 10% पॉप्युलेशन ही मारली गेली. म्हणजे 10% योद्धे जगाच्या लोकसंख्येच्या लोक तिथं मारले गेले. म्हणजे जवळपास 5-6 कोटी लोकांच्या वर त्याच्या युद्धांमध्ये मारले गेले असतील, ठीक आहे. मग युद्धामध्ये त्यांनी जे अत्याचार केले, सर्वसामान्य लोकांना मारले, ते सगळे मिळून 6 कोटी वगैरे लोक मारले गेले असतील, इतका हा भयंकर होता, ठीक आहे. या चंगेज खानला यानं काय झालं की ख्वारिज प्रदेशावर त्यानं हल्ला केला होता. ख्वारिजच्या प्रदेशावर हल्ला केला, ठीक आहे. चंगेज खानचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्याने स्वतःहून इकडं ख्वारिजवर खरूज खोजून काढलं नाही, ठीक आहे. तिथल्या या ख्वारिजच्या सुलताननं काहीतरी त्याचं राजपुत्रानं त्याचा काहीतरी अपमान केला त्याच्या दूताचा, म्हणून त्यानं हल्ला केला. आणि चंगेज खान, आता तुम्ही अंदाज लावू शकता की 10% लोक जर मारले गेले असतील तर हा किती क्रूर आणि किती भयंकर हा राजा असेल, ठीक आहे. तर ह्याचं साम्राज्य हा जवळजवळ आजच्या भारताच्या 4 पट म्हणजे 1.20 कोटी स्क्वेअर किलोमीटर इतक्या मोठ्या, म्हणजे भारताच्या 4 पट याचं राज्य होतं संपूर्ण सेंट्रल एशियावर, ठीक आहे. आणि इतरही भाग याच्याकडे होता.
तर या चंगेझनं ख्वारिज प्रदेशावर हल्ला केला. तिथला राजपुत्र जलालुद्दीन, ठीक आहे, हा इल्तुतमिशकडे पळून आला की बाबा मला वाचव, मला शरण दे. आता इल्तुतमिश हुशार होता, ठीक आहे. इल्तुतमिशला हे चांगलं माहित होतं की चंगेज खान कोण आहे, ठीक आहे, त्यानं आजपर्यंत काय केलेलं आहे, ठीक आहे. आणि दुसरं त्याला हे पण माहित होतं की आपलं नवं राज्य आहे, ठीक आहे, आपलं राज्य नवीन आहे, त्याच्यामुळे उगाच दुसऱ्यांची खाच काढायची नाही. तर या जलालुद्दीननं इल्तुतमिशकडे शरण मागितली. तो म्हटला उगाच मंगोलांची पंगा नको, कारण ह्याला हरवणं जवळजवळ अशक्य होतं. इतकी प्रचंड फौज, इतकी प्रचंड संपत्ती होती आणि ह्याचं राज्य नवीन होतं इल्तुतमिशचं, उगाच काडी करायची नाही. म्हणून यानं काय केलं की बाबा मला तुझ्याशी संघर्ष नको चंगेज खानशी, म्हणून याला काय म्हटलं, तुला काही मी शरण देत नाही, तू तुझं कुठे जायचं ते जा. आणि त्याच्यामुळे चंगेज खानच्या हल्ल्यापासून, मंगोलांच्या हल्ल्यापासून त्यानं भारताचं रक्षण केलं. तुम्हाला खरं सांगतो की या इतरांनी हल्ले केले ते काहीच नाही. चंगेज खाननं हल्ला जर केला असता तर त्यानं सगळं उडून टाकलं असतं, काहीच ठेवलं नसतं. लोक नाही, जमीन नाही, शेती नाही, काहीच नाही, ठीक आहे. म्हणजे सगळं जाळपोळ करायची, सगळे लोक मारून टाकायचे, अशीच त्याची पद्धत होती. मग एक तो वाटी जात नव्हता, गेला की मग तो कोणाला सोडत नव्हता. असा हा चंगेज खान प्रचंड क्रूर होता. आणि हेच परकीय होते. भारतीय लोक काही यांना मदत करणार आहेत का चंगेज खानच्या विषयी? नाही करणार आहे. मग भारताला अशा पद्धतीमध्ये वाली कोण आहे, तर भारताचा संपूर्ण विनाश या काळात झाला असता. ॲटलिस्ट उत्तर भारत, वायव्य भारताचा तर संपूर्ण विनाश चंगेज खाननं केला असता. त्याच्यामुळे यांनी न घेऊन, हे आपण म्हणूयात सुदैवानं याला अक्कल होती आणि यांना काही तसं केलं नाही, ठीक आहे. त्याने भारतामध्ये प्रशासनाच्या सोयीसाठी इक्का, ठीक आहे, इक्का किंवा काही ठिकाणी म्हणता त्याला इक्ता असं सुद्धा म्हणतात, ठीक आहे. काही म्हणा, इक्का किंवा इक्का, खूप काही फरक पडत नाही, ठीक आहे. याच्या अंतर्गत त्यानं काय केलं, साम्राज्याची विभागणी अगेन प्रांतांमध्ये केली, ठीक आहे. साम्राज्याची विभागणी त्याने केली प्रांतांमध्ये. आणि याचा जो इक्क्याचा प्रमुख असायचा त्याला मुफ्ती म्हटलं जायचं, ठीक आहे. आणि त्याच्याकडे महसूल गोळा करण्याची प्रमुख जबाबदारी असायची. आणि मग ऑब्विसली लोकल प्रशासन सुद्धा त्यांना बघायचं. इल्तुतमिशनं शुद्ध नाणी काढली, जे कोणती नाणी काढली ती शुद्ध धातूची काढली. आणि त्याच्या काळात टंका हे चांदीचं नाणं प्रसिद्ध होतं. त्याने जितल हे तांब्याचं नाणं सुद्धा काढलं. आज काही ठिकाणी मुलींचं सुद्धा नाव जितल वगैरे ठेवलं जातं बघा, ठीक आहे. या नाण्यांवर त्यानं टकसाळींचं नाव अल मुलसीर असं ठेवलं होतं, ठीक आहे. तर त्यानं मोहम्मद घोरीच्या स्मृतिप्रित्यर्थ मदरसा-ए मुअज्जी, ठीक आहे, नावाचा त्यानं एक मदरसा स्थापन केला होता. आणि त्याचा मुलगा नसरुद्दीन महमूदच्या नावावर नासिरिया या मदरसाची स्थापना केलेली होती. हे काही सिग्निफिकंट पॉईंट नाही, परंतु टंका, जितल, इक्का वगैरे ह्या माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, ठीक आहे. बघा इथं नाणं तसं दिसतंय आपल्याला, त्याच्यावर इथं लिहिलेलं असायचं आहे, ठीक आहे. हे चांदीचं नाणं आपल्याला दिसतंय टंका, आणि इथं त्याचा हा फोटो, ठीक आहे. पुढे त्याने मिन्नास उस सिराज आणि तजाउद्दीन या लेखकांना राजाश्रय दिला, ठीक आहे. त्यापैकी हा जो सिराज होता त्याने तबकत-ए-नासिरी हा ग्रंथ लिहिला. कोणता? तबकत-ए-नासिरी. आणि हा ग्रंथ त्याचा नातू नसरुद्दीन फिरोज शहा याला समर्थित केला, ठीक आहे. आता याच्या मुलाचं नाव सुद्धा नसरुद्दीन होतं आणि आपण म्हणतो त्याला नातूचं नाव सुद्धा काय होतं, नसरुद्दीन, पण हा नसरुद्दीन फिरोज शहा असं आहे, ठीक आहे. काही वेळा ते गोंधळ नावांमध्ये होऊ शकतो. तर हे नातवाला केलेलं आहे, त्याचा मुलगा सुद्धा नसरुद्दीनच असं काहीतरी त्याचं नाव होतं, ठीक आहे. त्यानं मोठ्या प्रमाणात मकबरे त्याच्या काळात निर्माण केले. तसंच बदायूमध्ये हौजे खास आणि हौजे ईदगाह, म्हणजे मशिदीमध्ये ज्यावेळेस नमाज पडतात तिथं हातपाय धुवायला जे हे असतं त्याला वजू वगैरे काहीतरी म्हणतात, ठीक आहे. तर ते इथे त्यानं निर्मिती केली. काही खूप मोठा सिग्निफिकंट नाही आहे, छोटासा भाग त्यानं निर्माण केलेला आहे, ठीक आहे. 1234 साली इल्तुतमिशनं उज्जैनवर हल्ला केला, उज्जैनी किंवा उज्जैन, आणि तिथलं महाकालेश्वर मंदिर त्यानं उद्ध्वस्त केलं होतं, ठीक आहे. तसंच त्यानं इथली विक्रमादित्यची मूर्ती सुद्धा चोरून नेली होती. एक कुठल्या तरी शासकाने या इल्तुतमिशवर हल्ला करून ते सगळे जे महाकालेश्वरच्या मूर्तीच्या लिंगाचे जे सगळे तुकडे होते, दगडी तुकडे, ते परत आणले आणि विधिवत त्याची पूजा वगैरे करून त्याला पुन्हा हे करून टाकलं, ठीक आहे. म्हणजे डिसमॅन्टल त्याला केलं. यांनी हल्ला करून याला तोडलं होतं.
यांचा नेहमी हल्ला करण्याचा उद्देश हा लूट करणे आणि इस्लाम धर्माचा प्रचार करणे हाच राहिलेला आहे. आणि हे सगळं स्टार्ट टू एंड म्हणजे मेहमूद गझनीपासून ते पुढे औरंगजेब ह्या सगळ्यांचा किंवा पुढे जे हे आले अहमद शाह अब्दाली वगैरे सगळ्यांचा उद्देश हा तोच राहिला. आणि हे अफगाण एरियामधनं जे आले त्यांच्या तिकडं काहीच खायला नाही, ठीक आहे, काही उगत नाही, त्याच्यामुळे सगळे इकडं यायचे. हे एक खूनबाट तुम्ही बांधून घ्या की हा नियम आहे त्याचा आहे. यानं 1236 साली या इल्तुतमिशचा मृत्यू झाला. त्याचा वारसदार रुकुद्दीन फिरोज शाह होता, मात्र त्याला कैद करून रजिया ही शासक बनली होती. ठीक आहे, रजिया ही शासक बनली होती. इथं बघा आता एक रजियाचा एक फोटो आहे. इथं बघा, हे बघतायत, अवाक होऊन बघतायत, मे बी छोट्या फोटोमुळे तुम्हाला दिसणार नाही. तर ही रजिया आहे, ती मुस्लिमांमध्ये महिलांनी बुरखा घालणं, ठीक आहे, हिजाब घालणं वगैरे इकडं काही ठिकाणी आवश्यक मानलेलं आणि तो मध्ययुगीन काळ होता. तर ही रजिया तसं काही करत नव्हती. ठीक आहे, रजिया तसं काही करत नव्हती. ही इल्तुतमिशची मुलगी होती आणि ती भारतातली पहिली प्रत्यक्ष, आपण पहिली आणि एकमेव पण म्हणू शकतो, पहिली प्रत्यक्ष शासक होती. ठीक आहे, पहिली महिला मुस्लिम शासक होती. ठीक आहे, भारतामध्ये इतर वेळी राजा किंवा राज्यकारभार महिलांनी हाकलेला आहे, स्वतः चालवलेला आहे. ठीक आहे, बऱ्याच आहेत, आपण पुढे बघणार आहोत. परंतु प्रत्यक्ष राजपदावर बसणारी ही एकमेव आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. ठीक आहे, तर रजियानं राज्यकारभार हातात घेतला, स्वतःच्या हातात घेतला आणि युद्धात सुद्धा ती सहभागी स्वतः होऊ लागली. आता याच्यामुळे जे धर्मांध मुस्लिम सरदार होते ते नाराज व्हायला लागले की एक महिला कसं काय येऊ शकते बुरखा घातल्याशिवाय वगैरे वगैरे, किंवा युद्ध कसं काय लढू शकते. त्यांचा इगो हर्ट झाला आणि काही सरदारांनी नाराज होऊन विद्रोह केला. विद्रोह मोडायला गेलेल्या रजियाला भटिंडा या ठिकाणी अटक करण्यात आली. ठीक आहे, तिथं त्या भटिंडाच्या जेलमध्ये तिनं अल्तुनिया नावाच्या सरदाराबरोबर लग्न केलं आणि ते परत दोघांकडे तिथं सुटका करून ते दोघं दिल्लीकडे यायला निघाले. मात्र त्यांना दिल्लीकडे येताना डाकूंचा हल्ल्यात त्या दोघांचा परत मृत्यू झाला. 4च वर्षे ही टिकली. ठीक आहे, स्वतः हत्तीवर बसून ती मिरवणुकीत निघायची, स्वतः दरबारात यायची हिजाब वगैरे न घालता, आणि त्याच्यामुळे धर्मांध मुस्लिम उलेमा आणि सरदार इथं नाराज झाले आणि त्याने तिचं राज्य संपवलं. ठीक आहे, ती स्वतः सुद्धा काय करायची, पुरुषांच्याच कपड्यामध्ये राजवस्त्र म्हणूयात आपण एका प्रकारे, त्याच्यात यायची. न्यायदानाचं काम सुद्धा ती स्वतः करत होती आणि हत्तीवरून बुरखा घातल्याशिवाय ती सामील व्हायची. याच्यामुळे सगळे तिच्या विरोधात गेले. रजियानंतर बहरमशाह आणि मसूद शाह या दोघांनी 1240 ते 46 या काळात राज्य केलं. इल्तुतमिशची मुलं वगैरेही असतील. ठीक आहे, परंतु हे अल्पकालिक दोघं जण ठरले आणि अजिबात काही सिग्निफिकंट हे नाही आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातनं. ठीक आहे, आता हे थोडं मागे पुढे झालेलं आहे त्याच्यामुळं ते समजून घ्या. ठीक आहे, आता हा महाराणी ताराबाईंचा हा फोटो आहे. ठीक आहे, मध्ययुगीन काळामध्ये कोणकोणते शासक आहेत, ठीक आहे, त्यांचा हा भाग आहे. तर राणी रुद्रम्मादेवी, ठीक आहे, यांच्यावर रुद्रम्मादेवी पिक्चर सुद्धा आलेला आहे बघा. द्वार समुद्राच्या ह्या राणी होत्या आणि काकतीय घराण्याच्या आहेत. त्यांचा काळ 1260 ते 1291. परंतु यांनी प्रत्यक्ष स्वतःकडे राज्य नव्हतं. ठीक आहे, म्हणजे ह्या आपल्या मुलगा किंवा ह्याच्या नावाने ह्या राज्य चालवायच्या, स्वतः शासक नव्हत्या. मखदूज मजहा बहामनी, ठीक आहे, बहामनी घराण्याचं होतं बहामनी शासक, 1461 ते 1469, 8 वर्ष. राणी दुर्गावती गडकटंगा गोंड घराणा यांनी 1560 ते 1564 या काळात राज्य चालवलं. चांद बीबी, ठीक आहे, हिनं अकबरला प्रचंड तिच्यासमोर लढा दिला होता. ठीक आहे, अहमदनगर अहमदशाही राजघराणं होतं आणि 1595 ते 1599 ह्या काळात तिने राज्य सांभाळलं. त्यानंतर बडी साहिबा, ठीक आहे, आदिलशाही घराण्याची बिजापूरची बडी बेगम, ठीक आहे म्हटलं याचं, आणि हिचा काळ होता 1656 ते 1663. हिनेच अफजल खानला छत्रपती शिवाजी महाराजांवर चाल करून येण्यासाठी पाठवलं होतं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आहेत महाराणी ताराबाई. ठीक आहे, महाराणी ताराबाई या मराठा साम्राज्याच्या होत्या, भोसले घराण्याच्या होत्या आणि साधारणतः 1700 ते आय थिंक 1707 या काळात त्यांनी राज्य सांभाळलं. प्रत्यक्ष त्यांनी राज्य सांभाळलं, परंतु मुलाच्या नावानं, त्यांच्या मुलाच्या नावानं, त्या स्वतः शासक नव्हत्या. आणि या सगळ्यांनी भारतामध्ये महिला शासक होऊन गेलेले आहेत. मग तुम्हाला ह्याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो, ह्या कोणत्या शासक होते, त्यांचं घराणं, त्यांचं काळ, ठीक आहे, किंवा कोणाच्या वतीने शासन सांभाळायचे, असं काहीतरी तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतं. ठीक आहे, पुढचं आहे नसरुद्दीन मोहम्मद. ठीक आहे,
किंवा नसरुद्दीन महमूद, ठीक आहे. याचा काळ आहे 1246 ते 1265, ठीक आहे. आता हा इल्तुतमिशचा नातू होता, ठीक आहे. आपला मागे उल्लेख आला होता बघा, याच्यावर पुस्तक लिहिलं होतं, ठीक आहे. तर हा टोप्या बनवून विकत होता आणि त्याच्यातनं आपला खर्च चालवत होता, ठीक आहे. असं म्हणण्याचा प्रयत्न आहे की बाबा हा खूप साधासुधा वगैरे राहायचा. स्वतः कुराण पुस्तक तो लिहायचा आणि बाजारात त्याला विकायचा आणि त्यातनं आपला खर्च तो भागवत होता. त्यानं 1249 मध्ये बलबन, ठीक आहे, याला काय केलं, आपल्या मुलीचा विवाह या नसरुद्दीन महमूद बरोबर लावला, ठीक आहे. मग आता बलबन कोण झालाय, सासरा झालाय. त्यामुळे बलबनला काय त्यानं केलं का, उलगू खान अशी पदवी दिली होती, ठीक आहे. हे महत्त्वपूर्ण आहे. उलगू खान हा शब्द महत्त्वपूर्ण आहे, याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. तर हा जो नसरुद्दीन मोहम्मद होता तो 1265 पर्यंत सत्तेवर होता. मात्र खरी सत्ता 1249 पासून ह्या बलबनकडेच होती, ठीक आहे. आता मिन्हास उज सिराज, ठीक आहे, आपण मागे सुद्धा याचा उल्लेख केला आहे. यानं तबकत ए नासिरी हा ग्रंथ नसरुद्दीन मोहम्मद याला समर्पित केला. खूप काही सिग्निफिकंट याच्या बाबतीत या राजाच्या बाबतीत नाही आहे, ठीक आहे. आता पुढचा जो महत्त्वपूर्ण आहे तो आहे हा बलबन, ठीक आहे. बलबन हा सिग्निफिकंट आहे, ठीक आहे. सुरुवातीला बलबन जो होता तो इल्तुतमिशचा गुलाम होता आणि नसरुद्दीनच्या काळामध्ये त्याला बलबनला नायाब म्हणजे राजाच्या नंतर दुसरं पद असं हळूहळू त्यानं काय केलं, त्याचं पद, त्याची प्रतिष्ठा त्यानं वाढवत नेली. त्यानं हळूहळू पूर्ण सत्ता हाती घेतली आणि 1265ला तर डायरेक्ट तो स्वतःच राजा बनला. म्हणजे जावयाला मे बी त्याचा जावई मेला असेल किंवा त्याला हटून हा स्वतः शासक सुलतान बनला होता, ठीक आहे. आता हा ज्यावेळेस सुलतान पदावर बसला होता त्यावेळेस त्यानं एक लक्ष दिलं की नेहमी सुलतान आणि सरदार पदावर नेहमी तुर्की, ठीक आहे, तुर्की सरदार, आक्रमक मंगोल आणि विद्रोही भारतीय सरदारांचा दबाव असायचा. सतत त्यांचं पद धोक्यात असायचं. आघाडी शासन प्रकारची ही गोष्ट होती. मग हे पद धोक्यात होतं. मग आपलं पद किंवा आपलं राजपद स्थिर ठेवण्यासाठी त्याच्यावर वेळोवेळी येणारे धोके हे येऊ नयेत किंवा आले तर टाळता यावेत याच्यासाठी त्यांनी एक व्यवस्था केली. त्याची नीती त्यांना अवलंबली आणि त्याला म्हटलं गेलं रक्त आणि लोह नीती, ठीक आहे. याच्यावर प्रश्न इवन आता मेन्सला सुद्धा आणि प्रिलिम्सला सुद्धा येऊ शकतो, ठीक आहे. प्रिलिम्सला आय थिंक आलेला आहे, मेन्सला सुद्धा आता याच्यावरनं प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. प्री प्लस मेन्स दोन्ही प्रकारचा प्रश्न याच्यावर येऊ शकतो. मग याचं काय म्हणणं होतं की राजपद हे फक्त शक्ती आणि प्रतिष्ठा या दोनच गोष्टींवर टिकवता येते. राजपदाची प्रतिष्ठा पाहिजे, इतर लोकांना वाटलं पाहिजे की मी ह्या राजापेक्षा कोणतरी कमी आहे म्हणजे आपोआप तो तुमच्या समोर झुकतो, ठीक आहे. आणि जर तो झुकला नाही तर त्याला आपली लष्करी शक्ती वापरून त्याला दडपता आलं पाहिजे, ही ताकद पण आपल्याकडे पाहिजे, त्याच वेळेस तो झुकतो. तर याला म्हटलं गेलं रक्त आणि लोह नीती. प्रचंड शक्तीचा वापर करूनच हे दमन केले जाऊ शकते याची त्याला जाणीव होती आणि म्हणून त्यानं काय केलं, सतत राजपदाचं महत्त्व वाढवायला सुरुवात केली. मग कसं वाढवलं राजपदाचं महत्त्व, तर बेसिकली पहिल्यांदा बघूयात की यानं काय केलं, बलबनच्या काळापासून तो वेगळ्या शासकांच्या काळात वेगळ्या पदांवर होता. जसं सुलतान, कोणता सुलतान होता आणि त्या काळात त्याचं पद काय होतं, बलबनचं, ठीक आहे. इल्तुतमिशच्या काळात तो खासदार होता, ठीक आहे. रजियाच्या काळात आमिर ए शिकार, बहराम शहा याच्या काळात आमिर ए आखूर, ठीक आहे, म्हणजे घोडदळाचा प्रमुख. मसूद शहाच्या काळात हा आमिर ए हाजिब आणि नसरुद्दीन याच्या काळात नायाब म्हणजे सुलतानचा संरक्षक, नायाब, ठीक आहे. आणि नंतर तो प्रत्यक्ष शासक झाला, ठीक आहे. तर हळूहळू यानं काय केलं, याचा एक स्वतःचा असा राजत्वाचा सिद्धांत, याला इंग्लिशमध्ये थिअरी ऑफ किंगशिप असं म्हटलं जातं, ठीक आहे. थिअरी ऑफ किंगशिप, राजत्वाचा सिद्धांत सगळ्यांसाठी, ठीक आहे. थिअरी ऑफ किंगशिप म्हणजे राजपद तुम्ही कसं टिकवता त्याच्या बाबतीत तुमचं धोरण काय आहे. तर याचं धोरण काय होतं, रक्त व लोहनीती आणि प्रतिष्ठा याची वाढवायची. मग यानं काय केलं, तो स्वतःला काय म्हणायचं, नियामत ए खुदाई म्हणजे मी काय, पृथ्वीवर ईश्वराची सावली, काय म्हणणार आहे हा, पृथ्वीवर ईश्वराची सावली आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर यानं
असा सांगण्याचा प्रयत्न केला आहे की हा पद त्याला ईश्वराने प्रदान केलेला आहे, याचा अर्थ त्याचं पद इतर कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. ठीक आहे, इतर कोणी त्याच्या पदावर क्लेम करू शकत नाही. आणि ईश्वराने पद दिल्यामुळे त्याची सत्ता जी आहे ती निरंकुश आहे. म्हणजे त्याच्यावर कोणताही बंधन हे उलेमा वगैरे हे जे छाटछूट लोक आहेत ते आणू शकत नाही, कारण सुलतानला पद कोण दिलंय? डायरेक्ट ईश्वराने दिलेलं आहे. ठीक आहे, आणि याच्यामुळे काय झालं, राज्यकारभारामध्ये हे जे उलेमांचा हस्तक्षेप व्हायला त्याला पण त्याला मर्यादा इथं आणल्या होत्या. ठीक आहे. दुसरं, त्याने स्वतःला इराणचा शासक आफ्रिसियाब, ठीक आहे, याचा वंशज घोषित केलं की मी त्याचा वंशज आहे म्हणून. म्हणजे तो मुळात गुलाम आहे, त्यावेळेस क्वेश्चन करायला पाहिजे की तू गुलाम आहे मग त्याचा वंशज कसं काय? ठीक आहे, पण तसं आता कोण राजाला कोण म्हणाल, सत्तेपुढे शहाण पण कुठे चालतं. मग आफ्रिसियाबचा मी वंशज आहे, त्याच्यामुळे मला काय सगळ्यांनी सिजदा म्हणजे सर डोकं झुकवायचं आणि पाबोस किंवा पारबोस असं त्याला शब्द येतो. सिजदा म्हणजे सुलतान पुढे झुकायचं आणि पारबोस म्हणजे त्याच्या पायाचं चुंबन घ्यायचं. ठीक आहे, अशी एक प्रथा त्यानं सुरू केली. ठीक आहे, याच्या दरबारात वागण्या बोलण्याचे नियम खूप कडक होते. ठीक आहे, जोरात बोलणे किंवा जोरात हसणे असा काही प्रकार नाही. नेहमी तो सिरियस मोडमध्ये राहायचा. ठीक आहे, एकदम सिरियस आणि असा रागामध्ये असं हे दाखवायचा, कडक आहे मी खूप असं दाखवायचा तो नेहमी प्रयत्न करायचा. ठीक आहे, आता त्याला हे माहीत होतं की आपल्या पदाला धोका कोणाकडे नाही तर सरदारांकडे. आणि मग या सरदार हे एकत्र आले की आपल्या विरुद्ध विद्रोह करतात. ठीक आहे, एकत्र आले की त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होते आणि जवळीक निर्माण झाली की ते काय करतात, आपल्या विरुद्ध उठाव करतात. त्याच्यामुळे त्यानं काय केलं की सामूहिक मद्यप्राशन म्हणजे दारू प्यायला सगळ्यांनी सरदारांनी सोबत बसायचं नाही. जुगार खेळणे, कारण ही कसं असतं, हे दोन कामं जी लोक करतात ते लवकर मित्र होतात, खूप लवकर मित्र होतात आणि एकमेकांचं इंटरेस्ट त्यांना कळतं. मग ह्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होऊ नये म्हणून याच्यावर त्यानं बंदी घातली. अमेरिकांचे एकमेकांसोबत जर चांगले संबंध निर्माण झाले, ठीक आहे, तर ते आपल्या विरुद्ध उठाव करतील, त्याच्यामुळे त्यांचे संबंध निर्माण होऊ द्यायचे नाही अशी याची भूमिका असायची. ठीक आहे, बलबन स्वतः सुद्धा प्रचंड शिस्तीने राहायचा. ठीक आहे, म्हणजे काहीही असेल, कितीही अर्जन्सी असेल तरी राजवस्त्र घातल्याशिवाय तो बाहेर पडत नव्हता. मग मी राजा आहे ते प्रत्येक क्षणी तो भासवायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी किंवा आपलं दरबार त्यानं काय केलं, प्रचंड सजवलं होतं. हिरे माणिक मोती जे आपण म्हणूयात मौल्यवान रत्न असतात त्यांचा उपयोग करून ह्यानं आपलं काय केलं होतं, आपलं दरबार प्रचंड सजवलं होतं. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय वाटायचं, इतर लोकांना भीती वाटायची की हा आपल्या कोणतरीपेक्षा महान आहे, मोठा आहे आणि लोक त्याला दबकून राहायचे. ठीक आहे, आणि अवाक व्हायचे की इतकं सुंदर कसं असू शकतं, म्हणजे हा किती श्रीमंत असेल राजा. तर एक सेन्स ऑफ हेगेमनी क्रिएट करण्याचा त्यानं प्रयत्न केला. ठीक आहे, आता हेगेमनी वगैरे हे सगळे शब्द आहे ना, अवघड जरी वाटत असले तरी मेन्सच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे सगळे बघावं लागणार आहेत, कारण तुमचा सिलेबस आता त्या प्रकारचा आलेला आहे. ठीक आहे, त्याचं म्हणणं होतं की सत्तेला नातेसंबंध नसतात. ठीक आहे, सत्तेला नातेसंबंध नसतात. राजानं काय करायचं, राजाची काळजी करायची, नातेसंबंधांची काळजी करायची नाही. त्याचा मुलगा होता बुर्गा खान. ठीक आहे, याला ज्यावेळेस त्यानं बंगालचा सरदार म्हणून नियुक्त केलं होतं त्यावेळेस त्याला हा सल्ला दिला होता की राजाला किंगशिप नीड्स नो किनशिप, किंगशिप नीड्स नो किनशिप, किन म्हणजे जवळचा, ठीक आहे, म्हणजे नातेसंबंध, किनशिप म्हणजे नातेसंबंध, तर किंग राजत्वाला नातेसंबंध नसतात असं त्याला सांगितलं होतं. त्याने मेवाती, बंगाल, तुर्क इत्यादी सरदारांच्या विद्रोहाचं कठोरतेनं दमन केलं. त्याला चिहालगणीचं महत्त्व या काळात प्रचंड कमी झालं, कारण त्यानं काय केलं, स्वतःचं पूर्ण महत्त्व वाढवलं. सरदाराची नियुक्ती करताना तो फक्त तुर्की वंशाच्या सरदारांना जास्त प्रेफरन्स द्यायचा, इतर भारतीय वगैरेचा नंबरच लागत नव्हता. ठीक आहे, तर याच्या काळामध्ये बलबनच्या काळामध्ये मंगोलांचा भारतावर सतत हल्ला होण्याची भीती इथे असायची. त्याच्यामुळे त्यानं प्रचंड मोठं लष्कर स्वतःजवळ बाळगला होता. स्वतःसुद्धा तो, ठीक आहे, आपत्कालीन परिस्थितीत काही करून दिल्ली सोडायची नाही. ठीक आहे, दिल्ली सोडली की हे सरदार एकतर आपले सरदार डाव टाकतील किंवा मंगोल तरी येऊन लुटतील, त्याच्यामुळं तो कोणत्याही परिस्थितीत दिल्ली सोडायची नाही असं साधारणपणे आणीबाणीच्या परिस्थितीत करायचा. ठीक आहे, आता याच्यामध्ये सर्वाधिक महत्त्व त्याच्या राजत्वाच्या सिद्धांतामध्ये त्याने दिलं होतं न्याय. म्हणजे न्यायाच्या बाबतीत तो कोणालाही जवळ किंवा दूर समजत नव्हता. जे न्यायिक दृष्ट्या बरोबर आहे त्याला त्यानं महत्त्व दिलं. हा एक आहे, किंवा अलाउद्दीन खिलजी आहे
किंवा मोहम्मद बिन तुगलक आहे, ठीक आहे. यांनी न्यायाच्या बाबतीत सर्वांना समान लेखलं. बाकी धर्माच्या बाबतीत वगैरे त्यांनी भेदभाव प्रचंड केले असले तरी न्याय मात्र सर्वांना सारखा आहे. कसं असतं, न्यायिक जर अत्याचार झाला कोणावर तर मग जनता लवकर पेटून उठते. त्याच्यामुळे ही त्यांची जाणीव त्यांनी तिन्ही सुलतानांनी ठेवलेली आहे की न्यायाला प्रचंड महत्त्व यांनी दिलेलं होतं. आता हे झालं काय की 1286 साली त्याचा मोठा मुलगा मोहम्मद, ठीक आहे, मोहम्मद हा मंगोल हल्ल्यात मारला गेला आणि त्याच्या विरहात 1287 मध्ये त्याचा सुद्धा मृत्यू झाला. ऑब्विसली एज भरपूर होतं त्याच्यामुळे त्याचाही मृत्यू झाला. बलबन नंतर त्याचा नातू कैकुवत, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर क्युमर्स हे शासक झाले होते. त्याच्यानंतर 1290 पर्यंत त्यांनी राज्य केलं. क्युमर्स हा शेवटचा गुलाम वंशाचा शासक होता, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं गुलाम घराण्याचा अस्त होतो आणि पुढे कोणतं वंश येतं, खिलजी, ठीक आहे. खिलजी वंशाचं पुढे शासन आलं. धन्यवाद.